43 वर्षीय फिर्यादी रफिक तांबोळी हे नाशिक येथे जाण्याकरिता कल्याण रेल्वे स्टेशन येथून आज 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास मधल्या ब्रिजने जात होते। मोबाईल फोन हातात घेऊन चालत असताना विशाल काकडे या आरोपिताने त्यांना पाठीमागून जोरात धक्का दिला। त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने खेचून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला। फिर्यादीने त्याच्या पाठीमागे चोर चोर म्हणून ओरडत असताना त्याच तेथील ड्युटीवरील पोलिसांनी चोराला रंगेहात पकडले। लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत। गुन्ह्यातील फिर्यादी हे नाशिक येथे जाण्यासाठी मिडल ब्रिजवरून जात होते। त्यांना मेल एक्सप्रेस पकडायची होती। त्यावेळेला यातील आरोपीने त्यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने खेचून प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळून गेले। तर त्यांना प्लॅटफॉर्मवर हजर असणारे आमचे पोलीस उपनिरीक्षक खेतमाळीस व त्यांच्यासोबत एक कर्मचारी यांनी त्याला रंगेहात प्रवाशांच्या मदतीने पकडले आणि गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।